तर नमस्कार मित्रांनो. तर पुन्हा एकदा तुमचं जगदंब गोट फार्म आधुनिक शेती हे आपल्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो. तर माझा निर्णय आहे, मी शेळी पालन हे माझं बंद करणार आहे मित्रांनो. तर त्यामागे खूप कारणं आहेत मित्रांनो बंद करण्यामागं. तुम्ही कमेंटमध्ये तसं पण मला कळवा, मी बंद करू या अथवा नको करू. तर मित्रांनो, शेळीपालन बंद करण्याचं माझं कारण म्हणजे, आता ही शेळी बघू शकता. आता ही घरची शेळी मित्रांनो, ही सध्या आता तिसऱ्या वेताची शेळी आहे मित्रांनो. तर ही बघू शकता मित्रांनो, ही जे कड आता हे बघू शकता, हिने 2 बोकडं दिलेले आहेत. आणि हे जवळजवळ तीन 3.5 महिन्याचे कड आहेत मित्रांनो. आणि हे कड काय होते माहिती ना, तर ते काय कारणामुळे ते वाढत नाहीत, काय होत नाही, त्यांची वाढच होत नाही मित्रांनो. त्यामुळं हा आपलं कारणामुळं आपण बंद करणार आहोत. काय कड देऊन तरी काय फायदा. मस्त शेळीने आपली घरची 2 बोकडं दिलेले आहेत मित्रांनो, पण ते वाढलेच नाहीत तर आपण त्याचं करणार काय. त्यामुळं हा माझा निर्णय आहे शेळीपालन बंद करण्याचा. वाटलंच तर मी दुसऱ्या जातीत पण सुरू करेन, पण मी बंदच करणार बहुतेक. तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला हा प्रॉब्लेम बी कशामुळे येत असेल, कशामुळे नाही. आता ही दुसरी शेळी बघू शकता. ही बघू शकता शेळी, ही बघू शकता मित्रांनो. ही पण तिसऱ्या वेळेत शेळी मित्रांनो. आणि हे बघू शकता तिच्या खाली मित्रांनो हे पाटी आहेत मित्रांनो. हे आता जवळजवळ झाल्या तर 4-5 महिन्याचे पाटी झाल्यात मित्रांनो. 5 नाही 6 महिन्याचे पाटी झाल्यात मित्रांनो. तुम्हाला बघू दाखी तुम्ही हे डबल एकदा पाठ मित्रांनो बघू शकता मित्रांनो. ही बघू शकता ही पाट आहे. ही 6 महिन्याची पाट. कोणी म्हणेन का मित्रांनो ही पाट 6 महिन्याची आहे. ह्याच्यामुळं मी शेळी पालन बंद करणार आहे मित्रांनो. आता हे त्या शेळीने 2 पाटी दिल्या आहेत आणि त्या शेळीने 2 बोकडं दिले आहेत. आणि ही इकडं पांढरी आहे, ही गाभण सध्या. आता काय आहे का नाही माहीत नाही. आणि आपल्याकडे बी मित्रांनो लागवडीला की बोकड नाही, कोणी देत नाही, काही नाही. त्यामुळं आपण खूप मोठे अडचण येते मित्रांनो शेळी पालन करण्यात. आता हे बघू शकता तुम्ही, खायला बी त्यांना भरपूर आहे, पण आता मी चारायला पण नेणार आहे. आता सकाळचे मित्रांनो 8 वाजले तर आता पण मी चारा सोडेल मित्रांनो. आणि इथं पण बघू शकता तुम्ही गव्हाण पण कायम कंटिन्यू दोन्ही गव्हाणी आपल्या पूर्ण भरलेलेच असतात. पण नेमकं शेळ्या खराब कशामुळे होत्यात मला हे कळत नाही मित्रांनो. त्यामुळं माझा निर्णय शेळीपालन बंद करण्याचा हा एकमेव मुद्दा आहे. आणि मला खूप प्रॉब्लेम पण येतात मित्रांनो. लोक पण नाव ठेवतात, म्हणतात तू इतका हुशार आणि तुझी अजून शाळा पण संपलेली नाही आणि तू शाळा सोडून पण दिली डायरेक्ट, आणि तुला पुढं पण अडचणी येणार मित्रांनो. म्हणतात लग्नासाठी त्यासाठी तुला कोण पोरगी देणार, आमची पोरगी तुला काय लेंड्या काढण्यासाठी देईल का, असे पण घरचे. म्हणजे मला सगळ्यात एकमेव म्हणजे घरच्याचा बी सपोर्ट नाही मित्रांनो. त्यामुळं माझा हा निर्णय. सध्या 19 रनिंग आहे मला, 19 वर्ष. तर मी शाळा पण सोडून दिली, फक्त माझी 12वी झालेली मित्रांनो. तर मी शाळा बी शिकलो नाही. 1 वर्ष माझं वायाला गेलं मित्रांनो. यंदा काय करतो, मी कुठेतरी ॲडमिशन घेतो आणि हे शेळीपालन मित्रांनो सोडून देतो मी. काय आता काय कारणामुळं, हे माझे कारण आहेत, बरेचसे कारण आहेत, त्यामुळे मी शेळीपालन सोडून देणार आहे मित्रांनो. तर बघू नंतर भविष्यात काहीतरी. कारण की लग्नामुळं त्यामुळं खूप अडचणी. हे साऱ्या शेळ्या मी विकून टाकणार आहे मित्रांनो, विकून टाकणार आहे मित्रांनो. त्यामुळं आता हे बघू शकतो मित्रांनो, ही शेळी आपले घरच्या शेळ्या पण असून मित्रांनो एवढ्या म्हणजे ते खायला प्यायला. आता सध्या मी त्यांना इथं मक्का मांडली होती मित्रांनो, इथं मक्का मांडली होती, खाली सांडलेली पण काही मित्रांनो. त्यांना मक्का आहे, गहू आहे, खपरी पेंड आहे, खायला बी जे नाही ते. त्यांची कड मित्रांनो वाढत नाहीत, काय होत नाही. आता तुम्हाला मी 8 महिन्याची पाठ दाखवतो माझ्याकडली, 8 महिन्याची. हे बघू शकता, हे जे शिंग पण लगेच कळतं मित्रांनो. आणि हिला कोणी म्हणेन का मित्रांनो ही 8 महिन्याची पाट आहे मित्रांनो, कोणी सकट म्हणणार नाही. कोणी म्हणे नाही 1.5-2 महिन्याचीच पाट आहे, काय काय नाही. त्यांना 1.5-2 महिन्याची माहीत कशी कुत्र्याची पिल्ले होणीच कड मित्रांनो. झाल्या कड चांगले राहते तर, पण 1-2 महिन्यातच ते कसे काय त्यांची वाढच होत नाही. तिथून पुढं काय होतं आणि काय नाही, कोणी काय ते आता काय सांगू शकत नाही मी काय झालं असेल. तर बघू. तर तुमचं राय कमेंटमध्ये कळवा, शेळी पालन बंद करू या नको करू. तर मित्रांनो मी आता काय शेळ्या विकतोय सध्या, विकणारच आहे सगळ्या. सध्या विकल्या म्हणजे बघतोय ॲडमिशन ते घ्यायचं मित्रांनो.
तर काय नाही मित्रांनो, माझं ह्या कारणामुळे मी माझं शेळीपालन बंद करणार आहे. आणि आपल्या चॅनलवर व्हिडिओ पण काय आपले काय एवढे सपोर्ट दिसत नाही पब्लिक तुमचा, त्यामुळे आपण काय व्हिडिओ पण एवढे टाकणार नाही पब्लिक. तर बघू, तुमचा सपोर्ट जर आला आहे व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ नेक्स्ट वाढू. यूट्यूब माझा व्हिडिओ व्हायरल करू एवढा, कारण की खूप मेहनत करून मी माझा हा शेळीपालनाचा फार्म कसा तरी सुरू केला होता. आणि सध्या मी जवळपास एखादं वर्ष झालं शेळीपालन करतोय. तर काय माझं शेळीपालन सुरू व्हायच्या आधीच बंद पडल्यासारखं झालं मित्रांनो. तर यूट्यूब माझा एवढा व्हिडिओ व्हायरल करून दे लोकांना, माझं बी म्हणणं काय आहे काय नाही. नवीन शेळीपालन सुरू करायचं असेल तर कसं करायचं काय, त्याविषयी पण आपण चॅनलवर व्हिडिओ टाकलेलेत पहिले, ते तुम्ही बघू शकता. तर धन्यवाद. काय आजच्या व्हिडिओमध्ये काय बोलणार नाही जास्त. धन्यवाद. भेटू नवीन अशाच व्हिडिओमध्ये, किंवा भेटणार पण नाहीत, पण बघू. धन्यवाद. बाय बाय.